जय गुरु. हा, तर ऐकू येते सगळ्यांना? हो हो. 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 अं, तर तर आपण जे पुढचा पाठ जो आहे ना, तो परत वाल्मिकी रामायणातलाच आहे. दुसरा पाठ. तर आपण तो जो वाल्मिकी रामायणातल्या जे मागच्या वेळेस उन्नतीने लिंक पाठवली होती, त्याचाच आधार घेऊन मी तुम्हाला त्याचं अन्वय आणि इंग्लिश मधला अर्थ इथे तुम्हाला अगदी सहज रेफर करता म्हणून दिलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला का, याचा वाचला का? हो सर, थोडंफार वाचलं. हा. आपण आता परत डिस्कस, फक्त तुमच्या डिफिकल्टीज कुठल्या आहेत त्या फक्त त्यांनी तुम्ही विचारा. परत परत आपण वाचणार नाही होत आहे. तर संधी विग्रह खूप डिफिकल्ट वाटतात त्याच्यात. ते बाष्प प- पया म्हणजे ते ते असं करायला होत नाहीये. ते इतकं इझी अच्छा. नाहीये, म्हणजे पुढचं पण नाही नाही. गतक्लमा वगैरे. नाही नाही, मग तू तू स्पेसिफिक शब्द विचार, त्याचा पण मग मी तुला सांगतो आता अर्थ. म्हणजे कुठलं असं जनरलाइज त्याच्या नको. पहिल्या ह्याच्यात हा. बाष्प पर्याकुलेक्षणा म्हणजे बाष्प पर्य अ, कुलेक्षणा असं, आकुले पण मग आकुल त्यात नाही नाही. बाष्पपरी आकुल ईक्षण. ईक्षणा म्हणजे बघणे. हा. हा. नंतर मग बाष्पपरी आकुले क्षण म्हणजे बाष्प. बाष्प म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना वाफ किंवा तसं. तर तसं बाष्पपरी म्हणजे त्या आकुले क्षण म्हणजे बाष्पाने ते भरलेले, डोळ्यांनी डबडबलेले आपण म्हणतो तसं. हा. आकुले आकुल कसं ईक्षण. का सर, वाचलं तरी ना एक्झॅक्ट ट्रान्सलेशन नाही करू शकलो आम्ही. नाही पण ट्रान्सलेशन तर दिलेलंच आहे ना, त्यांनी इंग्लिश मध्ये दिलंय फक्त. प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलाय. रामेण म्हणजे बाय रामा. एवम म्हणजे अशा रीतीने. उक्ता असं म्हटलं. कौसल्या पुत्र शोकार्ता. हा म्हणजे पुत्र शोकाने आर्त झालेली. बाष्पपुर्या कुलेक्षणा म्हणजे ईक्षणा म्हणजे डोळे. तर तिचे डोळे बाष्पानी म्हणजे पाण्याने डबडबलेले होते, अश्रूंनी. रामम द्वितीया वचनम अब्रवीत म्हणालो. सगळं तर दिलेलं आहे. आणि त्याचा पूर्ण मग एक व्यवस्थित अर्थ फक्त सगळं इंग्लिशमध्ये आहे. इनफॅक्ट माझी अशी अपेक्षा होती की तुमच्यापैकी काही जणांनी तरी या इंग्लिशचं आपल्या मराठीत लिहिलं असेल, असं मी सुचवणारी होतो एकदा. पण म्हटलं कोणीतरी करेल असं. मी असं म्हणजे लिहिलं पूर्ण नाही आहे, पण ट्राय केलं होतं, पण तेच ते बाष्प पर्याय ते नाही ह्याच्यात पण मग आता गडबड झाली. ऐक ना पण तू हा एकच शब्द आहे. ओके. संधीचं तू म्हणतेस तर असं मला पहिल्या स्लाइड मध्ये त्या एकच दिसतोय संधिवाला. नंतर पुढे खाली त्वमेवैकाग्रो. त्वम एव ते एकाग्रो. त्याच्यात नाही का? तर विनिवर्तयतुम ते युतुम विनी ठीक आहे, पण ते वर्त नाही कळलं मला. वि गमने विनिवर्त. सुकृतम हा. नाही नाही, विनिवर्तयितुम. विनिवर्तयुतुम म्हणजे निवर्त म्हणजे रिवर्ट. तर वी हा त्याला उपसर्ग आहे. इतुम. हम्म. विनयर्थ म्हणजे हा. गमने सुकृताम बुद्धी न ते शक्नोमी पुत्रक. हा. म्हणजे विनिवर्तयुतुम वीर नूनम कालो दुरत्यया म्हणजे सर पुस्तकात परत येण्यासाठी असा अर्थ दिलाय.
हो ना, तेच त्याचे अर्थ पण दिलेले आहेत पुस्तकांमध्ये. पण हे मी, ते जे ती जी लिंक होती ना, त्यावर मी तुम्हाला हो. जसंच्या तसं कॉपी करून, मला असं वाटतं आपण हे परत याच्यावर टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाही. हं, एवढं म्हणजे, सी तुम्ही हे असं बघा, परीक्षा वगैरे जाऊ द्या, पण तुम्हाला एवढं असिस्टन्स असताना तुम्हाला हा अर्थ लावताच यायला पाहिजे आता, नाही का? इतकं तुम्हाला कोणी स्पून फिडिंग देणार नाही. फक्त इंग्लिशमध्ये हे स्पून फिडिंग. पण इंग्लिश तर तुम्हा सगळ्यांना येतंय, बरोबर? आणि ते मी मुद्दाम तुम्हाला ते, सगळ्यांना ते जमणार नाही त्या साईटवरनं हे करणं, म्हणून मी तुम्हाला अगदी असं रेडीमेड करून दिलंय अगदी, नाही का? तर तुम्ही, मला असं वाटतं मी हा पाठ घेणार नाही. तुम्ही ते हा करा. फक्त तुमच्या शंका मला विचारा. पण ऍक्च्युली तुम्हाला माहितीये पद्यपाठ हाच नेहमी डिफिकल्ट वाटतो आम्हाला. नाही नाही, हे बघ, तुम्ही जनरलाइज बोलू नका. तुम्ही अभ्यास किती केला, अडचणी काय ते फक्त सांगा तुम्ही. ओके? तुम्हाला एवढंच कारण डिफिकल्ट वाटतं वाटतं म्हणजे काय, इथे तुम्हाला अन्वय दिलेला आहे आणि अर्थ दिलेला आहे, फक्त इंग्लिशमध्ये. म्हणजे तुम्हाला सगळंच दिलेलं आहे खरं, यात काही करायचं बाकीच नाहीये. मग फक्त त्याचा अर्थ इंग्लिश सांगायचा का दुसऱ्याचा? तुम्ही अर्थ करा. सांगायचा का? नाही, तुम्ही हा सांगू म्हणजे हे इथेच तुम्ही सांगू नका. तुम्ही मला फक्त शंका विचारा. शंका नाही विचारल्या तर मी समजेल की तुम्हाला सगळं समजलंय. तुम्ही हिंदीमध्ये किंवा मराठीत मध्ये अर्थ लिहू शकताय प्रत्येक श्लोकाचा आणि सर मग प्रत्येक ते शब्द. हे सांगा की नूनम कालहा दुरत्यया म्हणजे त्याचा अर्थ असा होईल का की मला आता यापुढचा काळ कठीण आहे किंवा सहन करणं कठीण आहे, त्याचा अर्थ कसा होईल? हो नूनम हो कालहा दुरत्यया, हो हो बरोबर आहे ना? हो हा हा हा. म्हणजे यापुढचा काळ मला सहन करणं कठीण आहे. हो. हा हा. नून म्हणजे खरोखर, कालो काल हम्म हा, हम्म हम्म दुरत्यय म्हणजे, हम्म. हा, तर कठीण आहे तसं हा. कठीण आहे असं. तर ते हा अर्थ सगळे दिलेले आहेत. आता तुम्ही, हो हो. माझं तेच म्हणे, मी आता तुम्हाला याच्या पलीकडे तुम्ही, म्हणजे तुम्ही करा. फक्त तुम्हाला आणि तर मला इंग्लिशचं. गतक्लम, बस गतक्लम आणि बाष्प कुलेक्शन. हा ते बाष्पपर्याकुलेक्षण म्हणजे डोळ्यात अश्रूंनी डोळे भरलेली असं. हा, बर, म्हणजे डबडबलेले किंवा अस्त्र. हा. हा, डबडबलेले डोळे. आणि कुठलं तुला अडलंय? अर्थ म्हणजे शब्दांच्या म्हणजे ते सेपरेट करून, म्हणजे बाष्पपर्य नाही नाही, उन्नती. हे बघ, कुलेक्षणा. आकुल मोठा ईक्षणा. तुम्ही तुम्ही एक तीक्ष्णा. काम करा. माझं काय म्हणणं, तुम्ही तुमच्या डिफिकल्टीज ग्रुपवरती टाका काय आहे ते, ओके. स्पेसिफिक. हा, तर अक्षण मग म्हणजे डोळे ना? ईक्षण. ईक्षण. ईक्षण, अक्षण नाही, अच्छा ईक्षण. ईक्षणा. ईक्षणा हा. ईक्षण बाष्पपर्याकुल ईक्षण ईक्षणा. ईक्षण हा म्हणजे हा, असं कटाक्ष संधी पण आहे. होतो, कटाक्ष, नजर असं पण होतं. असं. हा. पण एनिवे, हे असं ठीक आहे. तुम्ही प्रत्येक हे करा. आणि काय, ठीक आहे, आता याच्यात तर एखादा शब्द आहे, पुढे तर एवढे पण कठीण नाही आहेत काही, आणि त्याचे काही अर्थ पण दिलेले आहेत या इथं बघा, नाही का? इथे तर अर्थ पण दिले आहे. बाष्प पर्याकुलेक्षणा म्हणजे आंसुओं से भरी है आंखें जिसकी, नाही का? हम्म. हं? तर तुम्ही हे वाचा. हा पाठ आपण बरं पुढे सर, करूया. आणखी सर एक तुम्हाला विचारायचं होतं असं की जे मराठी पुस्तक आहे ना, त्या हं? मराठी पुस्तकामध्ये जो चौथा श्लोक आहे ना, त्या चौथ्या श्लोकाची सुरुवात शीघ्रमेव निवर्तस्व वर्तस्व च सतांक्रमे अशी दिलेली आहे. आणि तुम्ही जे दिलंय ना, म्हणजे ते मला वाटतं हिंदी पुस्तकात असेल मे बी, कारण मी काढलं नाही ते अजून. यम पालयसी धर्मम त्वम धृत्या नियमेन च, आणि त्याच्या पुढे दुसरी वेळ आहे, हे दुसरी ओळ आहे की सवय राघव शार्दूल धर्मस्वामभिरक्षतु, असं ते आहे. असं तर ते वाटतं की मराठी पुस्तक आम्हाला जरा म्हणजे हे करतंय व मिसगाईड करतंय. मिसगाईड, हे बघा, मिसगाईड वगैरे असं हम्म. नका म्हणू. मिसगाईड केव्हा म्हणाल तुम्ही? किंवा याचा अर्थ असा इकडे आणि तसा तिकडे. सी, यम हा सर, पालयसी धर्म. म्हणजे ओळच नाहीये ती. जी ओळ अरे, हिंदी पुस्तकात आहे ना, ती ओळ मराठी पुस्तकातच नाहीये. ताई, ती पाचव्या हा. श्लोकामध्ये शुश्रूषयाच्या खालची ओळ आहे ना, ती ओळ आहे ती. तुम्हाला फक्त आठवतं ते का कुठे, लास्ट
ते वरती खालती झालं होतं ते तसं झालेलं आहे. तसं हा झालेलं आहे, खरंय खरंय. पितृ 5व्या श्लोकात आहे ती खालची ओळ. सवय रागू हो 5व्या श्लोकात आहे आणि तीच ओळ चौथ्याची पहिली 4थ्या श्लोकात नाहीये. दुसरी आली आहे. चौथ्याची पहिली पण ओळच नाहीये. हा सगळं अगं आहे, पण सगळ्या गोळी आहेत, चौथ्याची फक्त सगळ्या मागे पुढे ओळी झालंय. आहेत ते मागे पुढे झालंय बस. हा तर एनिवेज सर तुम्ही सर ऐका ना, 4थ्या श्लोकामध्ये सताम म्हणजे काय अर्थ? चौथ्या श्लोकात सताम कुठं काय? हा सर सताम सताम माझ्या क्रमे. पुस्तकात आहे ते सताम सांगते मी क्रमे. तुम्हाला. नाही नाही, पण शीघ्र मला मे मला मला ऐका. सताम क्रमे. हे बघा, मी तुम्हाला आज मी जेव्हा सकाळी पाठवलं होतं तेव्हा प्रत्येक श्लोक, त्याचं शब्दांचे अर्थ आणि त्याचं इंग्लिशमध्ये पूर्ण वाक्यांचा म्हणजे श्लोकाचा अर्थ, बरोबर. ठीक आहे, तुम्हाला वेळ नसेल आहे. मिळाला, आज कोणी बिझी असेल, तर मी असं एक्सपेक्ट करत नाही की आजच्या आज करा. पण ठीक आहे, 2-3 दिवस घ्या तुम्ही अजून. हा, कारण सगळ्यांना एवढं ठीक एका आहे. दिवसात हा तर तुम्ही करा तो आपण. वैचा सर वही म्हणजे काय? काय नाही नाही, हे बघ देवी, वही. आता असं तुम्ही ना अर्धवट अर्धवट विचारू नका. तुम्ही पूर्ण धडा वाचा, त्याच्या पूर्ण डिफिकल्टीज तुम्ही कन्साइज कॉम्प्रेस लिहा की मला या डिफिकल्टीज आहे, या डिफिकल्टीज संपल्या की मला आता समज, असं नाही का. एक मिनिट, जस्ट एक मिनिट. मी जरा थोड्या वेळाने फोन करतो. तर हा, तर तुम्ही May I वेळ ask घ्या a तुमची. question, please? No, no, not now. If you have completed your study and you have difficulties, then only you ask. Don't ask, ऐसा थोड़ा ऐसा दिखा तो अभी ऐसा. If you have not studied, that's fine. Okay. But complete your study of this lesson and come up with the con complete list of difficulties. Okay. बरोबर आहे ना? कारण आता तुम्हाला हळूहळू तुमचं म्हणजे तुम्ही एक स्वतंत्र ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो ना, तसे प्रोजेक्ट घ्यायला शिकलं पाहिजे तुम्ही, छोटे छोटे. हा, सर मी तुमच्याकडे प्रत्येक मराठी श्लोका पुस्तक आहे का? हॅलो सर, तुम्ही हा बोला. मी प्रत्येक श्लोकाचं मराठीतून लिहून काढलंय, प्रत्येकाचे म्हणजे जे आहेत मग ना, मग मी पाठवा ना तसं. हा प्रयत्न केला, पाठवतो हो मी. हा, चालेल. सगळ्याचे हा केले मी, हा तर हे मराठीतून बघा, प्रयत्न केलाय, कदाचित बरोबर. चुकला असेल. नाही एकच नाही, फक्त दाखवतो तुम्हाला मी, से तिसरं चुका बनवू द्या, मी सगळं पाठवतो. हा तिसरं म्हणून नाही दाखवू का म्हणजे एकदा, अं, नुसतं उदाहरणार्थ आपण एक काम, माझं काय म्हणणं आहे, हा पाठ आहे ना आपण हा नंतर घेऊ. कारण सगळ्यांचा जर अभ्यास चालेल. झाला नसेल तर मग एकासाठी परत ते परत परत करण्यात अर्थ नाही, नाही का. तुम्हीच सांगा मला 4 चालेल सर, दिवसांनी आम्ही घेऊ. करू. हा हा चालेल चालेल चालेल, हो आम्ही करू. नंतर हा मग तुम्हाला दाखवू, काही असेल तर सांगा तुम्ही त्यात. बरोबर बरोबर. हा ठीक आहे, तर आपण ना आता 5वा पाठ घेऊया. हा, 5व्या पाठामध्ये हे सर्वनाम. हम्म. तर सर्वनाम नावाचा हा त्यांनी धडा दिलेला आहे. म्हणजे सर्वनाम म्हणजे आपल्याला फक्त अहम त्वम सहा एवढेच सगळे सर्वनाम वाटतात, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल सर्वनाम बरीच आहेत. हा, तर म्हणजे की जे म्हणजे जी म्हणजे जे सर्वनाम म्हणजे त्याचं नावच त्याचं सर्वनाम आहे, म्हणजे ते कधीही तशी वापरली जातात, त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं, नाही का. असं. हं? तर हा जो पाठ आहे, की आपण असं करायचं, हा पाठ तुम्ही आत्ता अभ्यास कराल का, तुम्ही स्वतः इंडिपेंडंटली, एक म्हणजे एक एकट्याने, ग्रुपमध्ये नव्हे. आज जो अर्धा पाऊण तास आहे त्याच्यात तुम्ही हाच अभ्यास करता का? की कसं? पण तुम्हाला मग नंतर चालेल, असा तसं काही वेळ कठीण नाहीये. हा नाही पण ग्रुपमध्येच करता येईल ना, मग आम्हाला सेपरेट ह्या वेळात कसं नाही करता येईल? नाही नाही सुलभात काय असतं की ग्रुपमध्ये ना हं. खूप वेळ लागतो. जे तिथे प्रत्येकाला एकाला हो. कळतं, एकाला एक अडचण असते, दुसरी असते. मग ग्रुपमध्ये काय असतं, म्हणजे सगळ्यांना समजेपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, असं होतं प्रत्येकाचं. नाही मग तुम्हाला हा काही गोष्ट सोडून द्या ना सर, आम्ही घरी करतो उद्या. हा घरी हा करतो हा आपला तर मग आपला. नाही नाही, मग माझं कुठला तेच घेणार? म्हणणं होतं की आताच तुम्ही अर्धा तास तुम्हाला अजून आहे तसा, तर त्या अर्ध्या तासात तुम्ही करा असं. म्हणजे पण मग हे सोडायचा क्लास.
तुम्ही हा क्लास क्लोज करताय का? क्लास थांबूया इथे आपण. हा असं नाही तर मग आपण पण पुढच्या त्याचा जो पुढचा क्लास आहे हे आहे ना, तर त्याच्यात असं हम्म. घेण्यासारखं विशेष नाही, म्हणून मी ऍक्च्युली मागे गेलो की ही सगळी सर्वनामं आहेत. म्हणजे आणि त्यांनी दिलेलं आहे की बाबा ही सर्व, विश्व, उभं म्हणजे दोन, उभय म्हणजे पण दोन, दोन्ही, अन्य, कतर हे म्हणजे जमेल को. सर आम्हाला. हे हे हा होईल आमच्याकडून, म्हणजे काही ह्या प्रॉब्लेम नाही. हे शिकवण्याची अच्छा. गरजच नाही. नंतर सगळ्या त्या नाही नाही. पुढे सगळ्या त्या विभक्ती आहेत. हा नाही का? सर, पंचम पाठ घ्या ना. 5वा पाठ सुरू करा मग सर. ओके. चालेल. हा तर हा पाठ तुम्ही म्हणजे हा पाठ घेण्यात म्हणजे सांगण्यासारखं असं काही नाहीच आहे. हा काही त्यामुळे अडलं तर फक्त विचारू आम्ही नंतर. हा बरोबर. काही हा शंका असेल तर विचारू. ठीक आहे. अश्वत्थामा पितृमरण वार्ता शृणोती. याच्या आधी शब्द जी आहे ती शब्द जरा एकदा वाचून कोण वाचेल? हं? मी कोणीतरी वाचू? पाच पाच वाचा विद्यात. कोण अदिती आहे का? वाचा अदिती. हो. नेपथ्य, पर्दे के पीछे, वृथ. हा तुम्ही मराठी कवच पण तुम त्याचे अर्थ बघितले तरी चालतील. कारण का की म्हणजे काही हिंदी शब्द नीट कळत नाही. पडद्यामागे ज्याला ज्यांनी नाटकात कामं केली आहे त्यांना माहिती असेल, नेपथ्याचं कोणातरी हो, एक हे असतो तसं. म्हणजे बॅक बॅकस्टेज नाही का, म्हणजे मागची सगळी बरोबर. हो. व्यवस्था जो बघतो त्याला नेपथ्य म्हणतात. हो. हा. म्हणजे वृथ म्हणजे कहते हो, ते म्हणजे सांगतो, तू सांगतोस. म्हणतो. हे हा तू म्हणतो किंवा तू सांगतोस. आता इथे ब्रूयते वगैरे आपण शब्द ऐकलेला आहे बरं. अब्रवीत, ब्रूयते, तर त्याच हे ब्रूथ म्हणजे तू सांगतोस असं आहे. हा तू सांगतो, तू म्हणजे तू सांगतो. हा. हा सौरोषम, हा क्रोधपूर्वक म्हणजे हा रागाने. हा तर आता रोष, रोष म्हणजे आपल्याला मराठीत माहिती आहे बरोबर. रोष म्हणजे हो राग हो. राग. तर राग सरोषम म्हणजे क्रोधपूर्वक बरोबर. हा हा नंतर वाचा. समरभिरव, हम्म समरभिरव, हा. युद्ध में डरे हुए एक मिनिट एक म्हणजे मिनिट एक मिनिट. युद्धामध्ये घाबरलेले. बरोबर. आता हा शब्द जो आहे ना, हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. पूर्वी आपला भीरू म्हणून शब्द झालेला आहे बरोबर. भीरू म्हणजे हा. घाबरलेला किंवा भ्यालेला. तर भीरवहा त्याचं अनेक वचन. हा जसं गुरु गुरु गुरवहा तसं भीरवहा. समर भीरवा म्हणजे समरात घाबरलेला, म्हणून घाबरलेले अनेक वचन, म्हणून युद्ध में डरे हुए. हा हा हा. हा. ओके, कळलं कळलं. हम्म सहस्त्रधा, हा हजार प्रकारचे म्हणजे हा हजारोनी, हा असं पण असंख्य हा संख्येने, हजारोनी. हा तर जसं आपण शतधा, एक्झॅक्ट सहस्रधा. हा एक मिनिट. तर दहा म्हणजे आवृत्ती. हा किंवा दहा म्हणजे व्हेरिएशन्स. शतधा, हा सहस्रधा. तर हे दहा म्हणजे हा प्रत्यय लागतो शत किंवा सहस्रधा तसं. म्हणजे मराठीत हजारदा असं म्हणतो आपण. द म्हणतो, इथे ध आहे ना, धा आहे. हा बरोबर. हम्म. दहा दहा बरोबर बरोबर. हा हम्म. हम्म. पुढचं वाचा. वाचू पुढचं. हा. दुसरं कोणी वाचेल का दीर्घ, दुसरं? हा मी वाचतो. हा वाचा. दीर्णम, दीर्णम म्हणजे फाटणा, फाटलेले. नाही फटना नाही. भ्रांत. एक मिनिट एक मिनिट. इथं ना याचं दीर्णम म्हणजे हे काय आहे की हे धातुसाधित आहे दीर्णम. तर तुम्हाला विदीर्ण हा शब्द माहिती आहे ना, विदीर्ण. तो विदीर्ण हो हो मराठीत हो. हा विदीर्ण. हा तसाच हा विदीर्ण म्हणजे विदीर्ण झालेला म्हणजे फाटलेला, भ्रष्ट फाटलेला, झालेला, जीर्ण, छिन्न भिन्न, छिन्न भिन्न झालेला असं. जीर्ण झालेला. दिसी आता मग तुम्ही हिंदीत असं तिथे मी सम. फटा हुआ पाहिजे का सर? हिंदीमध्ये काय फटा हुआ. फटा हुआ हिंदी पाहिजे, ते अर्थ. फटना नाही. हा 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 हा. फटा हो असं पाहिजे. हा तर हा. मी तुम्हाला एक जरा असं का सांगत असतो स्पष्टीकरण, की जेणेकरून तुमचा तो शब्द त्याचं जर एकदा तुम्हाला आपल्याला ओळखीच्या शब्दांशी जर त्यातला सारखेपणा समजला, तर तुम्हाला तो लक्षात म्हणजे पाठ नाही करावा लागणार, तो लक्षात राहील आपण म्हणून. हम्म. हा संभ्रांत म्हणजे घाबरलेला. संभ्रांत.
हा तर संभ्रांत. आता आपल्याला संभ्रमित हा शब्द माहिती आहे बरोबर. भ्रांती माहिती आहे. भ्रांती भ्रांती म्हणजे कन्फ्युज नाही का. चिंता कन्फ्युजन किंवा कन्फ्युजन गोंधळलेला. गोंधळ कन्फ्युजन गोंधळ. नाही कन्फ्युजन. अच्छा. हा भ्रांती म्हणजे कन्फ्युजन. संभ्रांत. आता संभ्रमित आणि संभ्रांत हा हे जवळपास एकच शब्द आहे. तर इथे घाबरलेला पण म्हणता येईल. भ्रमित किंवा घाबरलेला. पण हे बरं धातू साधित. हा भ्रांत. संभ्रांत पाहिजे इथं. हा. पुढचं वाचा. सप्रहार. हा सप्रहार म्हणजे घायाळ. हा घायाळ. घायल. घायाळ. घायाळ. घायल किंवा घायाळ बरोबर. हा नव परित्रायताम. परित्रायताम म्हणजे रक्षण करा, रक्षा करो. हा आता ते आपण गीतेत श्लोक आहे ना. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापना. तर परित्राणाय साधूनां म्हणजे साधू रक्षण अ, करणं. रक्षण करणार. रक्षण करण्यासाठी असं. साधूनां हम्म. म्हणजे सज्जनांचं रक्षण सज्जन लोकांचं. परित्राणाय करण्यासाठी. परित्राणाय म्हणजे रक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृताम्. दुष्कृत किंवा दुष्ट लोकांच्या विनाशासाठी. इथे पण गीतेत एक फार छान आहे. या अर्थ श्लोकाचा तुम्ही बघा. परित्राणाय साधूनाम म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. आणि विनाशाय तर जो दुष्कृता दुर्जनाम नाहीये. समजलं ना. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेत असं म्हणत नाहीये की मी दुर्जनांचा विनाश करेन. ते काय म्हणतायत. मी दुष्कृतांचा विनाश करेन. म्हणजे काय की माणसामधल्या जी दुष्प्रवृत्ती आहे किंवा दुष्कृत्य आहे त्याचा मी विनाश करेन. समजलं ना. तर हे फार म्हणजे समजून घेण्यासारखं आहे की असं सरसकट जे दुर्जन आहे त्यांचा मी सगळ्यांचा नाश करेल असं भगवान म्हणत नाही. हम्म. आणि तर मग इथे हा सर सर मला बोला. इथे तामचा अर्थ म्हणजे काय आहे तो परित्राय ताम. ते आता परित्राणाय दुष्कृताम आहे ते तसंच ताम आहे का इकडे. याचं काय आहे एक्झॅक्टली मला ते कळलं नाही म्हणजे शब्द तर म्हणजे धातू. रक्षण करो असं आहे का परित्रायताम. हो परित्रायता म्हणजे रक्षण करो. रक्षण रक्षण करा करा. म्हणजे करा. याचं मला एक्झॅक्ट बघावं लागेल जरा. काय कुठला धातू आहे आणि काय आहे. बघेल. पण मूळ धातू तर परित्राण. जो फॉर्म आहे ना तो सॉरी यतामवाला फॉर्म काय ऐक. म्हणतात ते पण सांग. काय कोण बोलतोय काय. मी बोलते काय उन्नती ते यतामवाल्या फॉर्मला काय म्हणते जसं आपण कत्वा हम्म, प्रत्यय तुमून प्रत्यय असं म्हणतो ना हा ते बरोबर. यतामवाला काय म्हणतात यथा ग्रामर हा मध्ये तेही सांगा. बरोबर बरोबर. तर हे मूळ धातू जो आहे तो त्रायंते वगैरे तोच धातू आहे तो. पण याचं एक्झॅक्ट रूप काय ते मी उद्या सांगेन तुम्हाला. ठीक आहे. सारथी तर सगळ्यांना माहितीच आहे शब्द. रथ चालविणारा. हा It means you mean imperative that way, huh? That is what Paritrayatam imperative mood. आय डोंट अंडरस्टँड इम्परेटिव्ह बट Agyarthi, something like Agyarthi. Huh. आज्ञार्थी करेक्ट करेक्ट. ओके. हा पुढचा वाचा शब्द अविनाश. मत्त म्हणजे माझ्याकडून. मुझसे. हा माझ्याकडून. हम्म, हम्म. 12 आहे. हा सवेगम म्हणजे त्वरेने, तेजीसे. सवेगम नाही आहे ते. सवेगम आहे. हा हा सवेगम हा त्वरेने. हा नंतर 13 उपगत. प्राप्त झाला. हा परत धातू साधित आहे. गतः म्हणजे जातो. पण उपगच्छती म्हणजे गमगच्छती म्हणजे जातो. पण उपगच्छती म्हणजे प्राप्त होतो. उप या शब्दाचा अर्थ नेहमी जवळ असा असतो. जिथे जिथे उप हा शब्द लागतो ना तिथे जवळ. त्यामुळे उपगता म्हणजे जवळ आला असं. म्हणजेच प्राप्त झालं असं. हा वाचा पुढचं. 14 तमाश्व तिही.
म्हणजे सम शांत शांत हो. शांत हो. हा, शांत हो. तर हा परत हा आश्वस हा जो धातू आहे ना, सम हा उपसर्ग आहे, आश्वस या शब्दाचे रूप आहे. पण हे सगळे जे दोन तीन आहेत ना, परित्रायताम, नंतर मग समाश्वसी, ही याची धातुरूप कुठली आहे नक्की मी सांगेन तुम्हाला. हा. हो, हो. नंतर शास्त्रम, सास अश्रुयुक्त, हा, ते आंसुओं के साथ. आश्रम. ऍक्च्युअली सांत्रम पाहिजे मला वाटतं हे. हा, सांत्रम आहे. हा, सात्रम किंवा शास्त्रम. सास्रम नाही, सांत्रम पाहिजे. सात्रम नाही वाटत मला. हम्म. स अश्रम असं नाही का ते? अश्रूसाठी अश्रुयुक्त. हा, मराठीत शास्त्रमच आहे, स आणि त आहे त्याला. सास्रम, अश्रू असेल, अश्रू अश्रू बघेन मी, याचही मी सांगेल म्हणजे कसं आला शब्द हा. हो शब्द हो म्हणजे स अधिक आश्रम आहे, पण आश्रम म्हणजे काय, हा त्याचं पण बघूया. चालेल. हो. हा, हा. पुढचं. प्रतिवचनम म्हणजे उत्तर. हा, म्हणजे वचन म्हणजे बोलणं, आणि प्रति म्हणजे आपण जे बोलतो त्याला जे उत्तर येतं त्याला प्रतिवचन असं. म्हणजे त्या म्हणजे बोलताना उलट उत्तर काय? काय देवी. जबाबी तर जबाबी उलट उत्तर. उत्तर काय? उलट उत्तर नाही, म्हणजे मी जर प्रश्न विचारला बोलताना आणि त्याचं प्रतिवचन हा. म्हणजे, हा म्हणजे इथे पेपर मधले प्रश्न आणि उत्तर ते उत्तर नव्हे. हा, तर हम्म, डिस्कशन मध्ये जी चर्चा होते त्याच्यात एखाद्याने जर हम्म, प्रश्न विचारला, तर त्याला जे उत्तर दिलं जातं त्याला म्हटलं जातं प्रतिवचन. असं वचनम प्रतिवचन. हम्म, जसं वाद हम्म, प्रतिवाद. वाद म्हणजे बोलणे, आणि प्रतिवाद म्हणजे त्याला जो काही पक्ष मांडला असेल त्याला उत्तर देणे, त्याला म्हणतात प्रतिवाद असं. हं? हा, हम्म. पुढे वाचा. अंते अंतेवासी दयालु, हा. शिष्यावर प्रेम करणारा. तर इथे काय आहे ना, याच्यात दोन शब्द आहेत, अंतेवासी अधिक दयालु. अंतेवासी म्हणजे काय, अंतेवासीन असा शब्द आहे मूळ. अंतेवासीन म्हणजे शिष्य. म्हणजे पूर्वी जेव्हा गुरु शिष्य परंपरा होती, तेव्हा शिष्य गुरुच्या घरी राहायचा, आणि अंतेवासीन म्हणजे आता मी, म्हणजे ती भावना अशी होती की आता मी गुरूंचा आश्रय मिळाला आणि आता हे माझं लास्ट डेस्टिनेशन. अंतेवासीन म्हणजे अंत म्हणजे शेवटचं, वासीन म्हणजे वास करणारा, म्हणजे हे माझं शेवटचं डेस्टिनेशन. कारण आता मला सगळं आता गुरूंनी माझा आता भार घेतलेला आहे. आता ते मला सगळं, म्हणजे याच्या पुढे आता मला पुढे भरकटायची गरज नाही, म्हणून त्याला अंते असं म्हटलेलं आहे. अंतेवासीन म्हणजे डेस्टिनेशन पाशी आश्रय घेतलेला असा तो अंतेवासी. पण अंतेवासी दयालू शेवटचा म्हणजे, डेस्टिनेशन. हा, आणि अंतेवासी दयालू म्हणजे जे गुरु आपल्या अशा म्हणजे शिष्यांप्रती करुणा असते ज्यांना, किंवा दया असते, दयाभाव असतो त्यांना, त्या गुरूंना अंतेवासी दयालू असं म्हणतात. हम्म. हम्म. उज्जित नयन म्हणजे नीतिभ्रष्ट माणसाने, हा, जिसने नीति छोड़ दी है उससे. हा. तर उज्जित काय आहे? शीत उज्जित मी वाचलेलं आहे दोन तीनदा, म्हणजे वापरतो पण मी शब्द हा उज्जित, चक्रोज्जितम असं काहीतरी, हे सांगेन मी तर कधी. हा, ह्याची संधी उज्जित आणि येन का? नाही नाही, हा जो शब्द आहे ना, नयेन, नयेन म्हणजे ही तृतीय आहे. हा, नयेन. हा, तर उज्जित नयेन म्हणजे उज्जित म्हणजे काहीतरी नीतिभ्रष्ट, नीतिभ्रष्टाकडून, नीतिभ्रष्टाद्वारा असं. नयन म्हणजे आपलं नयती ज्याला म्हणतो ना आपण, निनयती, तसं आहे ते नयन. पण ते उज्जित, उज्जित म्हणजे असा कोणीतरी भ्रष्ट किंवा
असं आहे, पण एक्झॅक्ट अर्थ मला आठवत नाही किंवा माहिती नाही आहे. तो मी तुम्हाला उद्या सांगेन. पण हे दोन शब्दांपासून बनलेला आहे हा उज्जित अधिक नयन. अच्छा. तर जिष्णुना म्हणजे That is जयशील. not there in the English book, huh? Ujjita Nayana. हम्म. It is हा Asaditaha is there in that place. No, no, Rama, let's not confuse. Let's follow only Hindi book. Okay. Otherwise, there will be a lot of confusion. ओके. हा जिष्णू ना. तर जिष्णू हे जे जे शब्द आहे जय ना. हा वाचा. जयशील अर्जुनाने. हा हे अर्जुनाने. अर्जुन सेने हे परत ही तृतीय आहे. जिष्णू हा शब्द आहे विष्णू सारखं जिष्णू. तर जिष्णू हे विष्णूचं पण नाव आहे. हा तर जिष्णू म्हणजे ज्याचा सतत जय असतो त्याला जिष्णू म्हणतात. हा आणि जिष्णुना म्हणजे तृतीय त्याची. हा पण या विशिष्ट संदर्भामध्ये जिष्णुना म्हणजे अर्जुन. आता या पुढच्या हा हे अश्वत्थामा महाभारतातला हा धडा आहे ना. तर याच्यात जिष्णुना म्हणजे अर्जुनाद्वारा काहीतरी अर्जुनाने मारला, अर्जुनाद्वारा मारले गेले असं काहीतरी असेल ते, म्हणून जिष्णुना असं. म्हणजे इथे अर्जुनाला जिष्णू बोललाय. हो म्हणजे ओके. जिष्णू हा शब्द म्हणजे विष्णूचं पण नाव आहे जिष्णू. पण जनरली हे जिष्णू हे नाव म्हणजे जसं मनीषा त्या दिवशी बोलली होती ना की विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय आहे. ऍक्च्युली सगळी विष्णूची म्हणजे त्याला कुठला तो बहुव्रीही समास आहे. सगळे नावं बरोबर. म्हणजे कसं की म, आता जिष्णू जिष्णू म्हणजे ज्याचा नेहमी जय होतो तो कोण विष्णू. असा नारायण किंवा विष्णू बरोबर. पण तशी त्यामुळे थोडे सर विष्णू विष्णू महाविष्णू असं आहे त्याच्यात ते. हो हो विष्णू तेच जिष्णू महाविष्णू. हे करेक्ट करेक्ट. जिष्णू तर आहे अर्जुनाकडे दाखवलेलं तर असं आहे तर म्हणजे या त्याचं. याने तर महाभारतामध्ये अर्जुन हा कधी कोणाकडनं पराजित होत नसे ना. म्हणून त्याला ती जिष्णू अशी पदवी होती. पदवी म्हणजे नाव असं. हा ओके. हा धुर्ज धुर्जटेरियू म्हणजे शंकराप्रमाणे. आता शंकर के इथं समान. हा आता हा शब्द कोण सांगेल मला काय आहे नक्की याचं फोड. दुर्जट. नाही नाही, मला पूर्ण प्रॉपर दुर्जटेः फोड. हा एव जीव. दुर्जटेः एव. एव नाही इव. एव कसं काय येईल. हा इव. इव म्हणजे सारखा. एव. धुर्जटे हे अच्छा. शंकरा सारखा. हा सारखा. हा हा सॉरी म्हणजे आता इथे धुर्जटे म्हणजे शंकर का त्याची पदवी झाली ती. सॉरी हो हा. शंकर. नाही नाही आता धूर जटा. आता धूर जटा म्हणजे काय. जो जटाधारी आहे जटा तो म्हणजे धूर केस. जटा. हा म्हणजे दूर तर धारण करणारा असं का. हा जटाधार जटाधारी जटाधार तो असं का. असं. ते हे सगळे जे पुराणातली सगळी नावं आहेत ना म्हणजे देवांची वगैरे. देवांची म्हणजे अशी जसं तर ही सगळी म्हणजे आता इवन बाकी तर जाऊ द्या. शंकर शंकर हे जे नाव आहे ना तर हे सुद्धा काय आहे शंकराचं फोड काय. शम करोती इति शंकरः. शम करोती म्हणजे काय. शम म्हणजे कल्याण. जो शुभ. सगळ्यांचं शुभ किंवा कल्याण. हा तर जो कल्याण करतो तो सगळ्यांचं कल्याण करतो सगळ्या विश्वाचं. तो शंकर हा असं. शिव म्हणजे पण कल्याणच असं. हा असं नाही का. थँक्यू. हा तर असं म्हणजे ही जी सगळी देवांची वगैरे जी सगळी नावं आहेत ना आता ते केशवाय नमः नारायण नमः माधव. तर ही सगळी नावं जी आहेत ना ही म्हणजे नावं म्हणता येतील आपल्याला तशी त्यांची स्वतःची. पण ऍक्च्युली या सगळ्या ही विशेषण आहेत त्यांची सगळ्यांची म्हणजे आणि सगळे बहुव्रीही समास आहे. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही ग्रॅमॅटिकल अर्थ बघितला व्याकरणदृष्ट्या तर एक वेगळा असेल. पण मग अरे मामा म्हणजे वासुदेव म्हणजे काय. तर वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव असं नाही का. असं असं. तर अशी सगळी ही म्हणजे बहुव्रीही समाजच आहे हे सगळे म्हणजे. हा तर धुर्जटे हे इव असं. हा
पुढचं स्क्रीन वाचू का? हा बोला. हा, स्क्रीन सांग, हा वाचा बोला. वाचा. स्क्रीन स्क्रीनवर नाही ना 21. हा जो मूळ शब्द आहे ना, म्हणजे इथे धुर्जटे हे इव झालेला आहे, पण मूळ शब्द आहे तो म्हणजे कवे हे कवी सारखा, म्हणजे धुर्जटी ही इकारांत पुल्लिंग शब्द आहे आणि कवी सारखा चालतो तो. कवे हे म्हणजे तृतीया, तर तृतीया इव सारखा आहे म्हणून कवी सारखा असं. हं? असं. तृतीय आहे की षष्टी आहे सर? शंकर के आहे ना? नाही नाही नाही, तसं नाही, पण ते आपण सह सारखा तसं कवी कवी शब्दाची भक्ती पहा ना काय होते. हा, कवे हे असं नाही का. हा. ओके सर. नाही नाही, बरोबर. कवे हे म्हणजे ऍक्च्युली कवी नाव होतं, तृतीय आता कवी षष्टीच नाव आहे. होते. कवीची षष्टीच होईल. षष्टी आहे. हा हा, म्हणजे शंकराच्या सारखा, च्या सारखा कवे म्हणजे कवी नाव व्हायला पाहिजे तृतीय, बरोबर. तर हे काय, हे षष्टी म्हणजे शंकराच्या सारखा असं. च्या म्हणजे षष्ठी. धुर्ज टे हे यू असं. ठीक आहे. अजून शब्द आहेत काही हे. हा हा, हे वाचा. 21 संख्ये म्हणजे युद्धात, हा युद्ध में. हा, आणि 22 व्याहतम, व्याहृतम. व्याहतम व्या व्याह्र व्याहृतम र, त्याला ते गायत्री व्या व्याहृतम. व्याहृती व्याहतम म्हणतात. हा हा, म्हणजे सांगितले व्या कहा. हा व्याहृतम. हा, व्याहृतम वी म्हणजे वी कहा, हे सांगितले. वी हा उपसर्ग आहे आणि आहृतम म्हणजे धातू साधित आहे बघ. आह आह हा शब्द तुमचा झालाय मला वाटतं ना. आह म्हणजे म्हणाला. उभ्रू तर उभ्रू. ते हम्म. हा हा, तर ते द्रुत. आहृतम. हा. हा हा, तर ते आहृतम म्हणजे ते धातू साधित आहे त्या शब्दाचा, पण ते त्याला वी नंतर उपसर्ग असं. हा सर इथे दैत पुस्तकात व ला या आहे आणि तुम्ही म्हणजे स्क्रीनवर व ला हा आहे. तर एक्झॅक्ट काय आहे आणि म नाही चा नाही पाय मोडलेला? नाही नाही, तर हे जे आहे ना हे असं व्यास पाहिजे. व्या, आणि हे असं असं र नाहीये, हे नुसतं हलंत. र. हा नाही नाही, हे असं पाहिजे, हृदयासारखं रू पाहिजे, कळलं. व्याहृतम. हा हा, व्याहृतम, व्याहृतम. असं असं पाहिजे. हृतम. वी, व्याहृतम हे हा सांगितले. वी अधिक आहृतम असं. आर्हत. हा, अर्ह शब्दाचं ते हे आहे. वाचा. दैत तनय म्हणजे हा, पुत्रप्रिय, दैत तनय पुत्रप्रिय. हम्म, बरोबर. तनय नंतर प्रत्ययात म्हणजे मुलगा आणि हा, मुलाप्रती दैत प्रेम. मुलाप्रती प्रेम. हा, दै. हम्म. 24 प्रत्ययात म्हणजे विश्वासामुळे. विश्वासामुळे, बरोबर. हा, म्हणजे विश्वासामुळे म्हणजे पंचमी आहे नंतर ऍक्च्युली. प्रत्यय आजू, प्रत्ययास. हा 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 आजू हा म्हणजे युद्धात. हा, तो आपल्याला आजू शब्द झालेला आहे ना मागे, मला वाटतं प्रवेश मध्ये हो झालेला हो, आहे का. हा, झालेला आहे. तेच. हा, झालेला आहे आपला. झालेला. हा, नंतर मुमोच, मुमोच म्हणजे तोडले, तोडा. मुमुच मुमुच. मोच, हम्म, तोडले. हम्म. नंतर हे मुक्त परिवेदनम, म्हणजे हा, तर मुंच धातूचं हे भूतकाळ आहे मुमोच. हा, म्हणजे काय त्याला म्हणतात लंग, म्हणजे अनद्यतन भूतकाळ आहे तो. मुमोच, मुंच धातू आहे ना, मुंचते हा वगैरे, तसं त्याचा हा अनद्यतन भूतकाळ. नंतर परिवेदनम म्हणजे दुःख. आता वेदना म्हणजे माहिती आहे ना आपल्याला. वेदना म्हणजे हम्म. दुःख म्हणजे त्रास, आणि परिवेदना म्हणजे त्या वेदनेने म्हणजे दुःखच म्हणजे असं. कार्पण्येन म्हणजे करुणेने, करुणासे. हम्म. तृतीया. नंतर शंके शंके. म्हणजे शंका, संशय येतो. हम्म. किंवा शंका करतो. म्हणजे शंके अहम शंका. शंके.
हा, शंके शंकावय शंकामय असं तो. लभेला मला भाव. संशय हा येतो. हा नंतर प्रापित म्हणजे उह चला